श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी बनवत आहे शेपूची भाजी. तर त्यामध्ये आता मी तेल गरम केलं आहे आणि आता त्यात जिरे मोहरी टाकली आहे. ही शेपूची भाजी आहे. यात मी आता 2-3 चमचे बेसन पीठ टाकून कालवून घेत आहे. बेसन पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे शेपूच्या भाजीमध्ये गुठळ्या राहत नाही. बेसन पीठ मिक्स केलं आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटलेले आहे, ते वाटण टाकलेलं आहे. हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. चांगलं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेपूची भाजी टाकायची आहे. आता हे छानपैकी परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बेसन पीठ कालवलेली शेपूची भाजी आहे, ती आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे आणि आता ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर त्याला छान एक उकळी येऊन द्यायची आहे. म्हणजे बेसन पीठ छान उकळी आल्यानंतर बेसन पीठ कच्चं लागत नाही, भाजी छान लागते. त्याच्यामध्ये मी स्वादानुसार मीठ घेतलेलं आहे आणि आता भाजीला एक उकळी आल्यानंतर भाजी छानपैकी आपली तयार झालेली आहे. कारण भाजीला जास्त वेळ शिजायला लागत नाही, आपण ती पहिलीच उकळून घेतलेली आहे, त्यामुळे ही भाजी पटकन होते. तर आता एक उकळी आल्यानंतर आपण भाजी झालेली आहे असं समजून गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि बघा आता भाजीला उकळी येईल. शेपूची भाजी उकळत असताना त्याला थोडंसं हलवत राहायचं आहे, म्हणजे बेसन पीठ छानपणे मिक्स होतं.